अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती की जिने 75, 147 आणि 171 या संख्यांना भागल्यात प्रत्येक वेळी बाकी समान उरेल. आता इथं समान म्हणलंय. काय म्हणलंय? समान. समान या गोष्टीकडे आपलं लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. गरमीचे दिवस आहे, नरड कोरडं पडतंय. तर मग आता समान हा शब्द वापरला, मोठ्यात मोठा असं जर वापरलाय. मग आता समान काढायचं असेल तर यांच्या तिघांची काय करायची? एकमेकाच्या याच्यामध्ये वजाबाकी करायची. आलेले वजाबाकीचा मसावी काढायचा आणि मस म्हणजे काय? बाकी समान उरते त्याच्यामध्ये, आहे का नाही? तेव्हा त्याचा मसावी दाखवायचा. पहा कसं. तर 75, आता 147 मधून 75 वजा करायचे. त्यानंतर 171 मधून 147 वजा करायचे. त्यानंतर पुन्हा 171 मधून 75 वजा करायचे. यांची करायची वजाबाकी. तेव्हा आपल्याला समान निघल मोठ्यात मोठी. पहा आता इथं 7 मधून 5 गेले किती राहिले? 2. 14 मधून 7 गेले 7. त्यानंतर 11 मधून 7 गेले 4. हातचा वापर द्या. 14 ने 15, 17 मधून 15 गेले किती राहिले? 24. त्यानंतर 171, 11 मधून 5 गेले किती राहिले? 6. हातचा वापर द्या. 17 मधून 6 गेले किती राहिले सांगा? 8. 8 7 आणि 1 8 आहे. 8 लक्षात ठेवायचे. 17 मधून 8 गेले किती राहिले? 9. आता या ठिकाणी यांची वजाबाकी केली. आता यांचं काम संपलं. आलेली जी वजाबाकी यांचं काय काढायचं? मसावी काढायचं. मग आता समान म्हणजे पहा कशी बाकी समान होती. तर मग आता याच्यामध्ये काय करायचंय? 72, 24 आणि 96 कोणत्या पाड्यामध्ये? कोणत्या पाड्यामध्ये? 24च्या पाड्यामध्ये. 24 त्रिक 72, 24 एक 24 आणि 24 चौक किती? 96. मग आता यांचा मसावी किती आला सांगा? 24 आला. पर्याय क्रमांक 3. समजलं का? काही अडचण याच्यामध्ये? समजलं का? तर अशा पद्धतीनं उत्तर काढायचंय. अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती की जिने 115, 255 आणि 325 या संख्यांना भागल्यात प्रत्येक वेळी बाकी समान उरते?